ती धावसंख्या सेफ राहील. नक्कीच 12 चेंडूत 20 ते 25 धावा इथून डेफिनेटली होणं गरजेचं आहे. या ठिकाणी बॅटची निशाण मात्र असेल. आता चुकी होईल का तर नाही. आता जास्तीत जास्त प्रॅक्टिस मध्ये पाहायला मिळतात निशाणला आणि अशा रीतीने धक्का क्रमांक पहिला लागवला जाईल टीम एकंदरीत जर पाहिजे तर सिक्कीम बॉईज या संघाला. त्याचमुळे मी फलंदाजीची कधी स्मृती करत नाही, चांगलं बोलत नाही, कारण की लगेच अशी विकेट टाकून जातात. त्यांच्या मनात काहीसं जर दगदग होते की आम्हाला पण शिवाय देत असतील, मान्य करतो, ते ग्राउंडमध्ये देतात. डीजे तुम्हाला आम्ही ब्रेक देऊ, एक चांगला मोठा ब्रेक देऊ, पण जरा थांबा. मी बोलत असताना मध्ये मध्ये वाजू नका. बॅट्समॅनचं नाव काय आहे? जीवन 0.2 जीवन. जीवन डिसूजा मैदानाच्या आतमध्ये एक नवीन फलंदाज पाहायला मिळतो वन डाऊन साठी. एकंदरीत धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 11 धावा फडकावा लागवला गेला. पहिलाच बॉल हर्षदने जर पाहिलं तर सुरेखरित्या त्या ठिकाणी गोलंदाजी केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर पहिलाच बॉलवर विकेट या ठिकाणी गमावी लागली. ते म्हणजे रुपेश आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जीवन डिसूजाला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला. कमीत कमी आता जास्त धावा करायला लागतील, कारण की या खेळपट्टीवर आणि या ग्राउंडचा जर विचार केला तर आता वाऱ्याचा जो जोर आहे तो आता थोडासा मागे चाललेला आहे. सुपला शॉट खेळला तरी चालेल. बघा आल्या आल्या रिवर्स. आयाराम गयाराम तू चल मैं आया. कमन डीजे डीजे. हे नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील. आता तरी मला तरी वाटतं आता वांग्या उतरणार आहेत, तयारी केलेली आहे त्यांनी. हसतायत तिकडनं. या या इथे या. नवीन फलंदाज आलाय तो निशान. जोपर्यंत भावेश जोगळ्यासारखा फलंदाज आहे तोपर्यंत धावाची कमी पडणार नाही धावसंख्या. धावा वाढत जातील. हसतायत, स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असते. लो मी पहिले बोलत आयाराम गयाराम तू चल मी आया. हॅट्रिक झालेली आहे गोलंदाजाची. नाही नाही ऑन हॅट्रिक. चुकी होते जरा, नवीन आहेत आम्ही. डीजे समाज हित असं रणजित किनी दादार. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर पाहिलं तर या विकेट जात आहेत, ते विकेट वाचवावा लागतील सिक्कीम बॉईज. हॅट्रिकची संधी या ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे